नमस्कार मित्रांनो, आज आपण अपूर्णांक दशांश रूपात कसे लिहायचे ते पाहणार आहोत। पहिले उदाहरण आपण घेतले आहे 5/10। इथे छेदस्थानी 10 आहेत। 10 मध्ये एकच शून्य आहे, म्हणून आपल्याला दशांश चिन्हानंतर एकच अंक लिहायचा आहे, म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत 0.5। पुढचं उदाहरण आपण घेतलं आहे 5/100। इथे छेदस्थानामध्ये 100 आहेत। 100 मध्ये 2 शून्य आहेत, म्हणून आपल्याला दशांश चिन्हानंतर म्हणजेच पॉइंट नंतर 2 अंक लिहायचे आहेत। पण इथे मात्र अंशस्थानी फक्त 5 आहेत, म्हणून आपण 0.05 05 असे 2 अंक आपण दशांश चिन्हानंतर लिहिणार आहोत। अशाच प्रकारे इतर उदाहरणांचा सुद्धा सराव करा।